13 एप्रिल रोजी 1:30 वाजेच्या सुमारास प्रधान पार्क MG रोड नाशिक या ठिकाणी इसम रूपाराम जेठाराम चौधरी वय वर्ष 40, बाबूलाल नेथेराम चौधरी वय वर्ष 28, दिलीप ढोलाराम बिश्नोई वय वर्ष 26, कमलेश कुमार सुजाराम चौधरी वय वर्ष 23 यांनी 3,86,530 रुपये किमतीच्या प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957, सुधारित अधिनियम 1984 आणि 1994 या गुन्ह्याचा माल कोणत्याही स्वामित्व हक्काचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचा बनावटीकरण व साठेबाजी करून नफेबाजी करण्याकरिता ताब्यात मिळवून आला आहे. म्हणून त्याच्या विरुद्ध कॉपीराइट ॲक्ट 1957 कलम 51 व 63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक लाड, पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार गणेश भांबरे, भारत डंबाळे, पोलीस नाईक विनायक आव्हाड, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, BV राऊत, विठ्ठल चव्हाण, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड व महिला पोलीस हवालदार मंगल जगताप यांनी केली आहे. स्टार न्यूज ब्युरो नाशिक.